नमस्कार गावाल्यानो. तर आजच्या गजालीचं थेट प्रक्षेपण मी देवबागेतसून तुमका देते. आमचं गणपती बघलास का नाही? येवा सगळ्यांनी गणपती 7 दिवस आमचो गणपती असा देवबागेत. कोणा काय विचारा, माझं नाव सांगलात काय घरचो पत्तो तुमका गावतोच. मग बरं आमचा घर असा देवबागेत. तुम्ही येऊ लागा श्रीकृष्ण मंदिरकडे गेल्यानंतर जवळच असा. आणि मला होते का विसरले, भजनांची बारीक सारीक आवाज येते तुमका. कावळ्यांचे बिवळ्यांचे काय ऑप्शन नाही माझ्याकडे. निभार पण जास्त असा, त्याच्यामुळे थोडं लाईटीचा प्रॉब्लेम असा, पण ॲडजस्ट करून घ्यावा. घराकडे असं आहे तर गणपती सगळ्यांकडेच असतले. मस्त खात पीत असताना किलेसे चालू असतील घरात. हा की नाही, ज्यांच्या घरात असतील त्यांच्या घरात. तर आमची फॅमिली खूप मोठी असा, म्हणजे आमचा ह्या जो देवबागेतला घर असा, ह्या मूळ घर असा, हैसर गणपती मेन असता जो अख्ख्या वालावलकर कुटुंबाचो असा. म्हणजे वर्सली करूक जर आम्ही गेलो तर एखाद्याची वर्सली खूप वेळ लागाक शकता. आणि काही जण आता वर्सली घेऊचे नाही, ते पैसे पाठवतले आणि म्हणतले करा तुम्ही, आम्ही काय पैसे पाठवतो. त्याच्यामुळे आमच्या घरात अजूनपर्यंत वर्सल ह्यो प्रकार नाही असा. तर आजच्या गजालीचा विषय तुमका माहितीच असा, थंबनेल बघलात तर आजच्या गजालीचा विषय असा वर्सल. तर आमच्या घरात वर्सली नाही असे. आणि माका तरी वाटतं, म्हणजे जोपर्यंत मी असं तोपर्यंत मी सुद्धा हे वर्सली होऊक देऊचे नाही, कारण ह्यो कन्सेप्टच आधी माका आवडला नाही. तर हे वर्सली कसे चालू झाले याच्यावर माका बोलाक बऱ्याच जणांनी सांगितलं की तू बोल वर्सलींवरती बोल. तर हे जे वर्सली जो कन्सेप्ट असतं ना, ह्यो चालू झालो एका दोनही बाजू जबाबदार असतात. एक तर चाकरमानी जबाबदार असतात आणि एक गावातले लोक जबाबदार असतात. गावातलो माणूस थैसर कायम रावता, त्या घराची देखभाल करता, सगळा करता. चाकरमानी गणपती घेतलीत आणि गणपती गेल्यानंतर मग असं असतं, आमच्या ह्यांनी आणलेली चकली जरा घेता का, आमच्या ह्यांनी बिस्किटं आणलेली, मग ती बिस्किटं संपली का, आमचे हे भाजी घेऊन आलेत ती भाजी कर. सारखे सारखे जर बायका, कारण जास्त करून ह्याच्यात पुरुष कमी असतात, बायकाच जास्त असतात, सारखे तुमच्या ह्यांचं जर कौतुक सांगित राहुला तर बाकीच्यांका वाईट वाटतालच. गावातल्यांका वर्षभर तो माणूस घर सांभाळतो आणि नंतर ही 4 दिवसा घेऊन ह्यांनी ह्या अडलेला, ह्यांनी अडलेला, ह्या इतक्या, ह्या कसा सरला, ह्या सगळ्या ह्यांका सांगायचा लागला, कोणा काही राग येतो. आणि त्याच्यामुळे मग हे हळूहळू वर्सल कन्सेप्ट चालू झाले. बरं, ह्याच्यातलं गावातलं माणूस आहे काही कमी नाही. आता गावातनं एखाद्या घरातलं माणूस जर बाहेर जातात तर तो कमवण्याच्या उद्देशाने बाहेर जातात, कारण गावात पहिल्यांदा तितकी काही कमाई नाही होती. तर तो बाहेर गेल्यानंतर तो कमावून थैसून येतात. त्याच्यानंतर त्याका घराकडची ओढ तर असतलीच ना, तो गणपतीक तर येतोच. मग गणपती गेल्यानंतर नाही तू या करू नको, नाही तू या करू, म्हणजे देवाक मी करतलंय त्याच माकाच फळताला अशा आहे ना, एखाद्या करूक न देणं किंवा एखाद्याने केलेला काढ नाही, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे वर्सली हे प्रकार चालू झाले. आणि ह्या वर्सलींचा कन्सेप्ट मागा काय करणार नाही. तुम्ही देव कसले वाटून घेतलास एका वर्षासाठी, काय होताला म्हणजे त्यांना, म्हणजे ज्यांच्या घरात वर्सली चालू असत ना, मग त्यांना सांगायचं वाटतं की तुम्ही हे जे वर्सली करतास, पूर्ण वर्षातले सगळे सण करतास, त्याच्यापेक्षा एक काम करा ना, अगदी इतकीच जर तुमच्यात हिंमत असतात ना, सण आपला आपणच करायचा ना, म्हणजे वेगळाच करायचा. करून बघा, त्या नाही जमायचं, कारण तितके सोपे नाही असत सगळे सण एकत्र करणं. कारण गणपती म्हणजे पाडव्यापासून तुमका सगळाच करूचा लागता. मग ते सगळे सण करणं म्हणजे जबाबदारी किती मोठी असतं. आणि नुसतं एखाद्या घरातले आपण वर्सली करतो, थंय जातो, वर्षाचे आम्ही केलो म्हणजे आता माका पुढचं 4 वर्ष देव बघतो. देवान कधी सांग नाही तुमका की माका वाटून घ्यावा आणि माझे तुम्ही ह्या करा, जे का जसा जमता त्यांना तसा करूचा. त्याच्यात देव खुश असतं. देवाक तुम्ही सगळे पंचपक्वांना नाही दाखवलास, नुसतं डाळ भात जरी दाखवलास तरी त्याका तो खूप जे मस्त असं स्टायलिश बसतंय, जरा कम्फर्टेबल. आरती चालू झाली आजोग, तू ऐका घेत असत की नाही माका माहित नाही, पण देवान कधी सांग नाही तुमका की माका वाटून घ्या आणि वर्षभर माझे एकांत तू एकदा कर, एकांत तू एकदा कर. भांडणंही करूचित नसतं या गोष्टी, जसं तुमका जमता तसं तुम्ही करू कळत खरं तर. पण तरी पण भावंडांमध्ये किल्लेसे असतातच, त्याच्यामुळे काय सांग नाही शकलो. प्रत्येकानं वाटून घेतलेत आपापले देव. तर हल्लीच मी एका मित्राक विचारलेले की काय बाबा गणपतीक जातच की नाही, तर त्याने मला सांगितलंय ना की हो, यंदा अॅन्युअल सेलिब्रेशन असं आमचा. माका काय कळक नाही अॅन्युअल सेलिब्रेशन म्हणजे काय ह्या करतले. नंतर माका सांगता अरे ताच काय असता ना कोकणात वर्सल, ता म्हटलं इतकं भारी वर्ड खेका अॅन्युअल सेलिब्रेशन, म्हणजे एक वर्षाचं सेलिब्रेशन अॅन्युअल सेलिब्रेशन हे करतले असा. ही जी वर्सल चालू झाली याच्यामुळे देव वाटले गेले. 1 वर्षात मी करतलं, 1 वर्षात तू करतलं. मग त्या वर्षभरातला जे काही सामान असतं तो आणतलो, दुसरा माणूस काय अडूचो नाही. तुमच्या मनाक माका कळणार नाही की कसा वाटतं की तोच आणतलो, तो असते. हे यंदाची जबाबदारी त्याची, म्हणजे मूर्तीचे पैसे द्यायची जबाबदारी त्याची किंवा हे द्यायची. त्याच्यापेक्षा सगळ्यांनी मिळान जर केलं तर त्या देवाक किती चांगला वाटतं. पण कसं असं की ह्या आमका पटाक सुद्धा व्हाया, आमच्या भावंडांचा पटाक सुद्धा व्हाया, त्याच्यानंतर ह्या करतो.
आमच्या घरात आजपर्यंत ही वर्सल कधी जाऊक नाही आणि देवाच्या कृपेने कधी होताय का म्हणे, म्हणजे मी कधी हो काय देऊचंय नाही जोपर्यंत मी असोय. लगीन करीन की नाही तर माहित नाही, पण जोपर्यंत मी असं वर्सली होऊ देऊचंय नाही. आमच्या घरातलं तुमका सांगते, आमच्या घरात कोणाला ताळमेळ नसतं. सगळेजण सगळा घेऊन येतात, सगळेजण मस्त गणपती एन्जॉय करतात. 7 दिवस 11 दिवस कधी कितके दिवस असतात तो, आणि सगळे आपापल्या घरांनी जातात. आता आमची फॅमिली केवढी मोठी असा ती तुमका जर दाखव गेले तर मला त्याचं एक वेगळं ब्लॉग बनवचं लागतो. तुम्ही बनवतले, तुम्ही तसे माझे गणपतीचे ब्लॉग जर बघित असत तर हळूहळू तुमका कळताला की आमची फॅमिली केवढी मोठी असतात. त्याच्यातल्या काही फॅमिलींच्या घरी म्हणजे जेव्हा त्यांनी घर बांधला तेव्हा थैसर गणपती ठेवलं गेलं, तर त्यांच्याकडे गणपती असता, पण तो झाल्यानंतर सुद्धा ते देवबागेतल्या मूळ घरात येऊन गणपतीचं दर्शन घेऊन जातात, कारण हा आमचा मूळ घर असा आणि हयसर गणपती असता. तर हे जे वर्सलीचे प्रकार असतात मला आज जास्त काय बोलायचं नाही असं, कारण मी सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असं आहे. उद्या प्राजक्ताचा बर्थडे असा 3 सप्टेंबर, आणि आमका बराच काय काय करूचा त्याच्या बर्थडेसाठी त्याच एक्साइटेड असा. त्यानं स्वतःच्या बर्थडेचा केक स्वतःच ऑर्डर केले आणि त्यात स्वतःच काहीतरी करता, आणि माझा वर्क फ्रॉम होम पण चालू असा. तर मी तुमका वेगवेगळे व्लॉग दाखवत राहतले. म्हणजे आज मला माहिती नाही होतं की आज शुक्रवार असा. मला एका मित्रांनी फोन करून सांगितलं, अंकिता आज तुका गजाली पोस्ट करूची असं. म्हटलं होय होय बाबा काहीतरी बोलतंय. तर ही जी काय ह्या व्हिडिओत मी जास्त काय सांगणार नाही तुमका, पण इतक्याच सांगान की जी काय भांडणं असतील तुमच्या भावंडांची ज्याच्यामुळे तुमच्या घरात हे वर्सली चालू असतील, ते वर्सलीमध्ये तुम्ही आधी खुश असात की नाही तर बघा. ह्या गणपतीच्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा. ती भांडणं काय असतील ती मिटवण्यासारखी असतील तर मिटवा, नसतील मिटवण्यासारखी तर निदान ते वर्सली जे असतात ज्याच्यात तुम्ही देव वाटून घेतला असते, देव वाटून न घेण्यापेक्षा, म्हणजे ह्या वर्षात देवाचं मी करतले, ह्या पुढच्या वर्षात देवाचं तू करतलं, हे असे देव वाटून घेण्यापेक्षा देवाच्या बाबतीतले जे जबाबदारी असतात आपले ते वाटून घ्यावा ना. ते वाटून घ्यावा आणि मस्त सण जे असतात आपले ते साजरे करा. भांडणं हे काय होतच राहतील, आज असो उद्या नाही असो, पण ते तुमची जे जबाबदारी असतात, म्हणजे बाबा ह्या वर्षी देवाक लागणारी सगळी फुला ह्यो आडतोलो, ह्या वर्षी देवाक लागणारं सामान ह्यो आडतोलो, या वर्षी मूर्तीक लागणारे पैसे मात्र आपण सगळ्यांनी मिळून द्यायचे, असा सगळा करून ही जेव्हा एक आदर्श वर्सल असली काहीतरी चालू करा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांका तितक्यात समाधानही मिळत, सगळ्यांमध्ये तो त्या म्हणजे गणपती काय ह्या वर्षीचा आशीर्वाद मी हेकाच देतले, पुढच्या वर्षीचा आशीर्वाद मी तुकाच देतले, असा गणपती जर करणार नाही ना, मग आपण वर्सलींच्या बाबतीत असं करू गया. म्हणजे हे जे काय प्रथा हे काय आपणच चालू केले आणि हे पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहतले. जर एखाद्या पोराक आता माझ्यावर वर्सलीची जबाबदारी असं पुढे माझ्या पोराक तर करूचा नसतं, तर त्याच्यावरती माझ्यामुळे ती जबाबदारी येतली. त्याच्यापेक्षा जबाबदारी जर सगळ्यांनी वाटून घेतली तर तो काय तो त्याचा भाग असा तर तो करतोलो ना. त्याच्यामुळे हे वर्सली जर असती तर माका खरोखर वाटतं की अख्ख्या कोकण वर्सली मुक्त होऊन देत, सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांनी वाटून घेऊन देत आणि सण समारंभ जे काय असतं ते एकत्र साजरे होऊन देत. काही घरा मी कोकणात अशी बघितले की ज्यांच्या घरी तुझी वर्सल असा ना मग तूच जायचा, बाकी दुसरं कोण येऊचं नाही. म्हणजे तुमका माका कळणार नाही घरात थार कसो जाता हेंका की बाबा माझी वर्सल नाही यंदा मी जाऊचं नाही. म्हणजे करूचा म्हणान केल्यासारख्या जा असा काही घरांमध्ये त्या सगळा बंद होऊ काय. आणि ह्याच्यासाठी एक तर तुम्ही सगळ्यांनी सेपरेट आपले गणपती करा, नाही तर तो एकत्र करताच ना तो निदान एकत्रच करा. ते वर्सली करून त्या देवाची विटंबना करू नकास. म्हणजे ते काय विचार करू यंदा आशीर्वाद कोणाक देऊ, हेका देऊ का तेका देऊ, गरज तेका काय हेका, देवाक विचारात पाडू नकात. आणि इतक्याच सांगेन की देव वाटून घेण्यापेक्षा जबाबदारी वाटून घ्यावा, त्या जास्त चांगला असा आणि त्या जास्त आदर्शवत असा. आमच्या घरात तर नाही असं बाबा वर्सल बरं वाटतं मका. तर बरेच व्लॉग असत ते अपलोड करतले मी गणपतीच्या पहिल्या दिवसाचो, आणि तुमका माझी फॅमिली पण दाखवतले, म्हणजे जी फॅमिली ऑन पेपरवाली फॅमिली दाखवतले. आमच्याकडे एक फ्लो चार्ट असा ज्याच्यावरती अख्खी वालोलकर फॅमिली असा की कोण काय किती वालोलकर फॅमिली मोठी असं ते तुमका दाखवतले. आणि काय दाखवू, बाकी तुमका काय ब्लॉगमध्ये बघूचं असं तर तुम्ही माका कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतास. मी त्याचो व्लॉग नक्कीच बनवीन जसो माका वेळ मिळता तसो, कारण माझा काम सुद्धा चालू असा. आत्ता माझे 2 क्लास कॅन्सल झालेत, त्याच्यामुळे मी आता म्हटलं पटकन गजालीचा व्हिडिओ बनवून घेते, कारण शुक्रवार असं तो लक्षात नाही होतो म्हणाल. तर आज मस्त आमच्या घराकडे शिरवाळे केलेत, सगळ्यांनी खाऊ केव्हा. आणि सांगितल्याप्रमाणे जर येऊचा असात माझ्या घरच्या गणपतीत तर 7व्या दिवशी नक्की येवा, विसरा नका. श्रीकृष्ण मंदिरच्या जवळ देवबागेत माझं घर असा, आमकाय वाईज गर्दी दिसात आणि गणपती उचलूक मदत होईल, कारण थोडा लांब नेऊचा लागताला यंदा गणपती. माका आतापासूनच त्या टेन्शन आहे, कोणाक बोलव, कसा बोलव, कोण येतलो, कधी येतलो.
त्याच्यामुळे इलात तर 7व्या दिवशी न विसरता नक्की येवा. गावात राहणाऱ्या माणसाक बरेच प्रॉब्लेम फेस करूचे लागतात. तर गेल्या वर्षी आमचो गणपती धरूक एक माणूस इलेलो आणि नंतर मग काय झालं की काही दिवसांनी म्हणजे 1-2-3 आठवड्यानंतर तो उधारी महाग केलो, त्याच्या झिलाक पाठवल्यान त्यांना बारक्या. आणि बाबांनी उधारी नाही म्हणत सांगितली. कारण आता असं की जसं असं बाबांचा वय वाढत चालला, बाबा असे पैसे कारण हयसर कसं असं गावात की उधार घेऊन जातले पण नंतर पैसे मागायचे लागतात त्यांच्याकडे, बाबा दी माझे पैसे आणि मग हे उपकार केल्यावर की ते पैसे देतले. त्याच्यामुळे बाबा ते देणंच नाही उधारी आता कोणाक दुकानाची. तर त्यांनी नाही म्हणायला सांगितलं आणि त्या माणसाक राग गेलो आणि त्यांना तेव्हाच धमकी दिल्या, म्हणजे बघताय पुढच्या वर्षी कोण तुझो गणपती उचलूक येता असं. त्याच्यामुळे माका तर वाईट वाटलं की काय धमक्या पण काय देतात की गणपतीचं पाठ उचलूक नाही ना, येऊचे नाही कोण, तुझं उचलूक कोण येता पाठवतं, कशाक 10 रुपये उधार देऊक नाही, असे सगळे प्रकार गावात चालतात. आणि माका गरज लागणार नाही, माझ्या एका हाकेर बरेच लोक येतील पाठ धरूक, मला माहीत असं. आणि मी सुद्धा असे यावर्षी मी सुद्धा पाठाक हात लावले, पाठीत भरला वाईस. कारण आमची मूर्ती शाडू मातीची असते त्याच्यामुळे थोडा पाठीत भरल्यासारख्या झाला माझ्या. पण होऊ शकतं सगळं मॅनेज. आम्ही मध्ये मध्ये टेबल ठेवतो आणि थोडं नेऊन मी आणि बाबा असं आम्ही टेबलावर परत ठेवतो, मग परत पुढे टेबल सरकवतो, असं करून आम्ही गणपती नेतो. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जर 7व्या दिवशी फ्री असतात, मालवणाच्या आसपास असतात, नक्की येवा आणि आमकाय मदत जाईल तितकीच. बाकीच्या दिवसात मी जाग्यार असान की नाही त्या माकाच माहिती नसतं. त्याच्यामुळे 7व्या दिवशी इला तर आमकाय मदत जायत आणि माका हे सगळ्यांका भेटान बरा वाटतात. त्याच्यामुळे सगळ्यांका ओपन इन्व्हिटेशन असं माझ्याकडसून की 7व्या दिवशी पाठ धरूक येवा जरा गणपतीचो. बस आजच्या गजालीत इतक्याच. आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी गजालीसाठी. पण बाकीचे व्लॉग तर मी टाकतेच, ते तुम्ही बघताच. त्याच्यामुळे काय सध्या असं नाही असं की बाबा खूप गॅप पडलो आणि अंकिताचे गजाली ऐकतो. त्याच्यामुळे हे आजचे गजाली इतके कमी टायमाचे ठीक असतात. समजान घेवा, म्हाका भूकय लागली, म्हाका जेवचा आणि नंतर परत क्लासेस चालू जातले माझे. त्याच्यामुळे मी बिझी असे. बाय बाय, भेटाया पुढच्या शुक्रवारी.